नाशिकचे 50 आंदोलक शेतकरी हे सध्या शिवतीर्थ इथे दाखल झालेले आहेत। आपण ही सगळी दृश्य आपण पाहू शकता। शिवतीर्थ इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि दिनकर अण्णा पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दिनकर अण्णांशी थेट बातचीत करणार आहोत। दिनकर अण्णा, या ठिकाणी तुम्ही दाखल झालात, काय नेमक्या मागण्या आहेत सगळ्या आदिवासी बांधवांच्या, ज्याला घेऊन तुम्ही या ठिकाणी पोहोचलाय? संपूर्ण महाराष्ट्रातले वर्ग 3 मधले 1917 शिक्षक आहेत आणि वर्ग 4 मधले 2200 कर्मचारी आहेत। हे अतिशय अत्यल्प मानधनावर संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी जेवढे आश्रम आहेत त्या ठिकाणी काम करतात आणि 30 कोटी रुपये त्यांची सॅलरी आहे। आणि आता मात्र जे आदिवासी मंत्री आहेत माननीय नामदार उईके साहेब यांनी 84 कोटी रुपयाचा ठेका काढला। म्हणजे 84 आणि 30 कोटी केवढा मोठा फरक आहे। जवळजवळ 54 कोटी रुपये हे जास्त देणार आणि आज 4100 जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार आहे। त्यांना काढू नये, त्यांना कायम स्वरूपी करावं आणि यांनाच काम करून द्यावं। आणि 54 कोटी रुपये तुम्ही कशाचे जास्त घेतायत असा खरा सवाल आहे आणि ते या कर्मचाऱ्यांना काढत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले कर्मचारी एकत्रित होऊन नाशिक मध्ये जे आदिवासी आयुक्तालय आहे त्या ठिकाणी सगळे उपोषणाला बसलेले आहेत। आणि आत्ता माननीय राजसाहेब ठाकरेंकडे कर्मचारी ते सर्व येत आहेत, 5-10 मिनिटात पोहोचतील आणि साहेबांना भेटून हा प्रश्न सोडवण्याचा साहेब 100% त्यांना न्याय देतील अशी त्यांना अपेक्षा आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी तुम्ही पोहोचलाय, न्याय मिळेल असं वाटतं? 100% न्याय मिळेल। आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे। आत्ताच तुम्ही बघितलं की मराठीचा मुद्दा होता आणि दोन्ही GR मुख्यमंत्री महोदयांना शासनाला मागे घ्यावे लागले आणि असाच हा अन्याय आज या आदिवासी बांधवांवर होतोय। तो अन्याय दूर करण्यासाठी त्यांनीच सांगितलं आम्हाला या महाराष्ट्रामध्ये एकमेव न्याय देणारे जर कोण नेते असतील तर माननीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे न्याय देतील, त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपण पाहतोय की या ठिकाणी आता आदिवासी बांधवांना घेऊन दिनकर अण्णा पाटील पोहोचलेले आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित होता। त्यामुळे शिक्षकांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण होणार आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसे, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।